Rather on the dance floor and move that Desi Radha body. पंखट पे उड़ी भैया. जय शिवराय मित्रांनो. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर एक तुम्हाला मी गोष्ट दाखवतो. ती म्हणजे मित्रांनो, ज्या सॉन्गवरती आपण आपला आजचा व्हिडिओ आणलाय त्या सॉन्गवरती जर तुम्ही रील्सचे व्ह्यूज चेक केले तर अगदी मिलियनमध्ये लाखामध्ये व्ह्यूज आहे. तुम्ही स्क्रीनवरती बघू शकताय. हे सांगण्याचा मित्रांनो एकच उद्देश की तुम्ही पण लवकरात लवकर या सॉन्गवरती व्हिडिओ बनवा आणि इंस्टाग्रामवरती भरभरून व्ह्यूज गेन करा. आता मित्रांनो, हा व्हिडिओ एडिट करण्यासाठी तुम्हाला पण माहितीच आहे की आपल्याला कॅपकट ॲप्लिकेशनची गरज लागणार आहे. तर मित्रांनो, सर्वात अगोदर तुम्हाला काय करायचं आहे, आपलं जे काही कॅपकट असणार आहे त्या कॅपकटमध्ये तुमचं फोटो आणि मी दिलेला ऑडिओ तुम्हाला ॲड करून घ्यायचा आहे. आणि मित्रांनो, हा जो काही व्हिडिओ आहे तो व्हिडिओ आपल्याला बनवण्यासाठी 10 फोटोंची तुमच्या गरज लागणार आहे. ओके. तर मित्रांनो, एखादा फोटो तुम्ही रिपीट पण करू शकता. हे काही विषय नाही, फक्त तुम्हाला मी सांगतो की आपण 10 फोटो यूज केलेत. तर मित्रांनो, आपली जी काही पहिली बीट असणार आहे ती बघू शकताय. तुम्हाला एकदा सॉन्ग ऐकून घ्यायचं आहे. सॉन्ग ऐकून घेतल्यानंतर इथे 5 सेकंदाच्या थोडंसं मागे बघू शकता. या पोझिशनला तुम्हाला आपली पहिली बीट मार्क करायची आहे. पुढची जी काही बीट असणार आहे ती मित्रांनो 6 सेकंदाच्या आणि 7 सेकंदाच्या मध्ये जो काही डॉट आहे बरोबर त्या डॉटपाशी तुम्हाला व्यवस्थितरित्या सॉन्ग ऐकून घ्यायचं आहे आणि मगच बीटला मार्क करायचं आहे. आता मित्रांनो, आपली जी काही पुढची बीट आहे ती बघू शकता प्रॉपर 7 सेकंदवरती आहे. नंतरची आपली जी काही बीट आहे मित्रांनो ती 7 सेकंदाच्या मध्ये 7 आणि 8 सेकंदाच्या मध्ये जो काही डॉट आहे त्या डॉटच्या थोडंसं मागे बघू शकता. या पोझिशनला तुम्हाला देखील प्रॉपरलीरित्या बीटला मार्क करायचं आहे. नंतर मित्रांनो, पुढची जी काही बीट असणार आहे ती आपली जी काही 8 सेकंदाचं ही आहेत बघू शकता 8 सेकंदाच्या थोडंसं मागे आहे. तर प्रॉपर तुम्हाला इथे देखील सॉन्ग ऐकायचं आहे, बीटला मार्क करून घ्यायचं आहे. नंतरची जी काही बीट आहे ती 8 सेकंदवरती आहे बघू शकता स्क्रीनवरती. त्याच्या पुढची मित्रांनो जी काही बीट आहे ती 8 आणि 9 सेकंदाच्या मध्ये जो काही डॉट आहे त्या डॉट पाशी आहे. त्याच्या पुढची मित्रांनो जी काही बीट आहे ती बघू शकता प्रॉपर 9 सेकंदवरती आहे. नंतर मित्रांनो, आपली जी काही बीट असणार आहे ती 9 सेकंदाच्या थोडंसं पुढे बघू शकता. तुम्हाला मित्रांनो सॉन्ग ऐकून घ्यायचं आहे, मगच बीटला मार्क करायचं आहे. आता मित्रांनो, आपली लास्टची जी काही बीट आहे ती बघू शकता 10 सेकंदाच्या आणि 9 सेकंदाच्या मध्ये जो काही डॉट आहे त्या डॉटच्या थोडंसं पुढे. तर प्रॉपरलीरित्या मित्रांनो या प्रकारे तुम्हाला बीटमध्ये फोटो वगैरे सेट करून घ्यायचे आहेत. सेट केल्यानंतर आता मित्रांनो, आपला जो काही पहिला फोटो असणार आहे या पहिल्या फोटोवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. इथे की फ्रेमचं तुम्हाला ऑप्शन दिसतो, यावरती क्लिक करून की फ्रेम ॲड करून घ्यायची आहे आणि फोटोच्या लास्ट पॉईंटला येऊन इथे की फ्रेम तुम्हाला ॲड करायची आहे. नंतर मित्रांनो, एकदम सुरुवातीच्या की फ्रेमवरती येऊन जायचं आहे आणि फोटोला तुमच्या झूम करायचं आहे. ओके. झूम केल्यानंतर मित्रांनो बघू शकता हा जो काही फोटो आहे तो या प्रकारे मागे ड्रॅग होत जाणार आहे. एवढं झाल्यानंतर आता मित्रांनो, पुढे जो काही तुम्हाला ट्रान्झिशनचा ऑप्शन दिसतो या ट्रान्झिशनवरती क्लिक करायचं आहे. ट्रान्झिशनवरती क्लिक केल्यानंतर आता इथे मित्रांनो तुम्हाला पुल आउटचं ट्रान्झिशन बघायला भेटेल. ओके. तर इथे बघू शकता पुल आउट. तर हे पुल आउटचं ट्रान्झिशन तुम्हाला अप्लाय करायचं आहे. ओकेवरती क्लिक करून पुढचा जो काही फोटो आहे त्या फोटोला तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे आणि ॲनिमेशनवरती क्लिक करून इथे मित्रांनो स्विंग राईटचं एक ॲनिमेशन तुम्हाला बघायला भेटतं. हे ॲनिमेशन तुम्हाला अप्लाय करायचं आहे. खाली जी काही ड्युरेशन तुम्हाला दिसणार आहे ती 1.2 वरती सेट करायची आहे आणि ओकेवरती क्लिक करून घ्यायचं आहे. तर मित्रांनो, या फोटोची ड्युरेशन थोडी जास्त आहे तर ती म्हणजे मॅनेज करण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे बघू शकता एकदम लास्टला एक की फ्रेम ॲड करायची आहे आणि फोटोच्या सुरुवातीला एक की फ्रेम ॲड करायची आहे. आता मित्रांनो, लास्टच्या की फ्रेमवरती येऊन फोटोला थोडंसं तुम्हाला झूम करायचं आहे. म्हणजे काय होईल की तुमच्या फोटोमध्ये एक हलकीशी मूवमेंट तयार होणार आहे. एवढं झाल्यानंतर आता मित्रांनो, पुढचा जो काही फोटो आहे या फोटोला सिलेक्ट करायचा आहे, ॲनिमेशनवरती क्लिक करायचं आहे. इन ॲनिमेशनमधनं झूम वनचं जे काही ॲनिमेशन आहे हे ॲनिमेशन मित्रांनो तुम्हाला द्यायचं आहे आणि ओकेवरती क्लिक करायचं आहे. आता मित्रांनो, जेवढे पण पुढे आपण फोटो ॲड केले त्यांना तुम्हाला झूम वनचं जे काही ॲनिमेशन होतं हे ॲनिमेशन अप्लाय करून टाकायचं आहे. आता मित्रांनो, ज्या काही PNG आहेत ते आपल्याला ॲड करायचे त्यासाठी तुम्हाला एकदम सुरुवातीला यायचं आहे. आता इथे एक तुम्हाला ओव्हरलेचं ऑप्शन बघायला भेटतोय. सिम्पली या ओव्हरलेवरती क्लिक करायचं आहे, ॲड ओव्हरलेवरती क्लिक करायचं आहे आणि ह्या ज्या काही PNG मी या व्हिडिओमध्ये यूज केलेत त्या आपल्या डिस्क्रिप्शनला प्रोव्हाइड केलेत. सिम्पली तिथून तुम्हाला पहिली ही जी काही PNG तुम्हाला वरती दिसत्या डू यू लाईक मराठी बॉय मराठी मुलगा हे जे काही PNG आहे ती PNG मित्रांनो तुम्हाला ॲड करून घ्यायची आहे. PNGला ॲड केल्यानंतर आपला जो काही पहिला फोटो आहे तिथेपर्यंत प्रॉपर याला सेट करून घ्यायचा आहे आणि सेट केल्यानंतर आता मित्रांनो खाली तुम्हाला ॲनिमेशनचा ऑप्शन बघायला भेटतोय. यावरती क्लिक करून हे तुम्हाला फेड इनचं जे काही ॲनिमेशन आहे हे ॲनिमेशन द्यायचं आहे. लगेचच मित्रांनो तुम्हाला आउट ॲनिमेशनचा ऑप्शन बघायला भेटतोय. यावरती क्लिक करायचं आहे आणि इथनं तुम्हाला फेड आउटचं ॲनिमेशन अप्लाय करायचं. ओके. तर मित्रांनो, या प्रकारे फेड इन आणि फेड आउटचं ॲनिमेशन अप्लाय करून घ्यायचं आहे. ॲनिमेशनला अप्लाय केल्यानंतर आता इथं आपल्या मित्रांनो जी काही पहिली बीट आहे या पहिल्या बीटवरती यायचं आहे. पहिल्या बीटवरती आल्यानंतर इथे खाली ॲड ओव्हरलेवरती क्लिक करायचं आहे आणि मी मराठी आहे अशी एक तुम्हाला PNG दिला बघू शकता ही PNG. तर ही PNG ॲड करून घ्यायची आणि प्रॉपरलीरित्या तुमच्या म्हणजे व्हिडिओमध्ये कुठं सेट होईल चांगल्या प्रकारे तिथे तुम्हाला ॲड करायची. ओके. तर या प्रकारे ॲड केल्यानंतर बघू शकता मित्रांनो आपला व्हिडिओ झाला आहे. पण आता मित्रांनो, एक गोष्ट म्हणजे एकदम सुरुवातीला आल्यानंतर जर तुम्हाला इथे इफेक्टमधनं
तुम्हाला हा हॅलो ब्लरचा इफेक्ट ॲड करायचा असला तर करा, नाही केलं तर चालते, काही विषय नाही. तर मित्रांनो इफेक्ट ॲड करायचा असेल तर इफेक्टवरती क्लिक करायचं आणि ट्रेंडिंगच्या कॅटेगरीमध्ये हॅलो ब्लरचा इफेक्ट बघायला भेटेल, तो ॲड करायचा आहे आणि इफेक्टला सिलेक्ट करून ऑब्जेक्टवरती क्लिक करून ऑल व्हिडिओजवरती सेट करा आणि ओकेवरती क्लिक करा. आता मित्रांनो बघू शकता ज्या प्रकारे तुम्ही डेमोमध्ये व्हिडिओ बघितला होता त्या प्रकारचा व्हिडिओ आपला तयार झाला आहे. आता सिम्पली व्हिडिओला सेव्ह करण्यासाठी एकदम शेअरच्या बटनवरती क्लिक करायचं आहे आणि व्हिडिओला गॅलरीमध्ये सेव्ह करून घ्यायचा आहे.